राऊत साहेब, नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ऑफर दिली आहे, तुम्ही आमच्या बरोबर या 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद देऊ. आता याच्यावरती मी काय बोलू शकतो? मी काय बोलू शकतो ह्याच्यावरती? माझी वाचा गेलेली आहे. आपण राऊत साहेब महाविकास आघाडीतील मोठे नेते आहेत. बघा, नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत. नाना पटोले आमचे सहकारी आहेत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. राजकारणामध्ये काही अशक्य नसतं, एवढंच मी सांगू शकतो. 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का? आणि त्यानंतर परत 2.5 वर्षांनी एक असं अर्धमुर्ध घटनाबाह्य सरकार सत्तेवरती येईल असं तरी कोणाला वाटलं होतं का? आणि त्यानंतर 2024 साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का? पण राजकारण आहे, राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं, असं मानदारांपैकी आम्ही आहोत. आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेंशी चर्चा करू. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही म्हणता की राजकारणात सगळं काही शक्य असतं. ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसते आहे. नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही म्हणजे शिवसेना युबीटी एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन काही होऊ शकतं, म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं. नाही, तुमचा प्रश्न चुकीचा आहे. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा. हा प्रश्नच चुकीचा आहे. मी एवढंच म्हणेन, राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सध्या देशाच्या, मी असं म्हणतो की साधारण वर्षभरानंतर देशातलं राजकारण बदलणार आहे. तुम्ही म्हणाल कसं? मी म्हणेन थांबा. तसं म्हणतो थांबा. एकनाथ शिंदे असं म्हणतायत की विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं. भगवा रंग हा कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. त्यांचा भगव्या रंगाशी संबंध नाही. एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडी मात्र संबंध नाही. भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांजरं झालेले जे लोक आहेत बरं का, त्यांच्या हातात भगवा नाही. ते भाजपचे झेंडे आहेत सगळे. हे सगळे अजित पवारांच्या हातात भाजपचा झेंडा आहे, एकनाथ शिंदेच्या हातामध्ये भाजपचा झेंडा आहे. त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करू नये. हा छत्रपती शिवरायांचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो भगवा झेंडा आहे तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे आहे.